सगळ्यात पहिले आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक 18 ते 22 वर्षाचा मुलगा भारतीय रात्री झोपताना काय विचार करत असेल? आणि त्याच वयोगटातील मुलगी वेस्टर्न कल्चरचा मुलगा रात्री झोपताना काय विचार करत असेल? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू. पण सगळ्यात पहिले मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, तुम्ही केली का? काही वर्षांपासून किंवा काही दशकांपासून म्हणा, आपले भारतीय युथ जे आहे ते वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करत आहे आणि वेस्टर्न युथ जे आहे ते इंडियन कल्चर अडॉप्ट करत. त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण आपले जो पहिराव आहे, जे काही आपण कपडे घालतो, बऱ्याचशा मुली किंवा मुलं जीन्स टॉप टी शर्ट शॉर्ट्स वगैरे ते यूज करतात. ते काय आहे? ते वेस्टर्न कल्चर आहे, आपल्या भारतात कल्चर नाही. पण आणि जे वेस्टर्न लोक आहेत, मी बरेचसे नेटवर असे व्हिडिओज पाहिले त्याच्यामध्ये जे वेस्टर्न लोक आहेत ते भगवद्गीतेला प्रमोट करतात किंवा आपल्या वेस्टर्न ड्रेसिंगला प्रमोट करतात, ते यूज करतात. असे पण मी व्हिडिओ बरेच पाहिले. त्यामुळे मला असा मुद्दा आठवला की खरंच म्हणजे आपली जी देवाणघेवाण चालू आहे लाईफस्टाईलच्या बाबतीत, ती इतर बाबतीत पण आहे का तेवढी? ते आज आपण पाहूया. का त्याची गरज जास्त आहे का याची गरज जास्त आहे, त्याचं आपण डिफरन्शिएट करूया थोड्याच वेळात. पण त्याआधी मला हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे की आपल्याला इथं कुठल्याही कल्चरला वाईट म्हणायचं नाहीये किंवा नावं ठेवायची नाही. दोन्हीही कल्चर आपल्याकडे ठिकाणी योग्य आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचंय, फरक करायचा आहे की आपण कुठे कमी पडतोय का किंवा आपण काय बदल करू शकतो. हा, तर आता आपण येऊया आपल्या प्रश्नावर. पहिले मी आल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला की 18 ते 22 वर्षाचा मुलगा भारतामधला रात्री झोपताना काय विचार करत असेल बरं? आणि वेस्टर्न कल्चर मधला 18 ते 22 वर्षाचा मुलगा झोपताना काय विचार करत असेल बरं? तर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार भारतीय मुलगा जो आहे रात्री झोपताना सगळ्यात पहिला विचार त्याच्या मनामध्ये एक मोबाईल, सगळ्यात पहिले मोबाईल, रील्स, गेम, हे सगळं त्याच्या डोक्यात असतं. नंबर 2 गर्लफ्रेंड, तिचा फोन आला नाही, तिची आठवण येते, तिला फोन करू का, किंवा रात्रंदिवस फोनवर बोलत बसतो. हे जास्तीत जास्त यूथ रात्रीच्या वेळेला करतात. नंबर 3 ला काही यूथ आहे जे करिअर बद्दल विचार करतात, त्यांच्या डोक्यात ते जात असतात. नंबर 4 ला आहेत काही यूथ जे आहेत ते गव्हर्नमेंट जॉबच्या टेन्शनमध्ये असतात. आणि त्यानंतर काही जे यूथ आहेत म्हणजे जे तरुण आहेत, ते जास्तीत जास्त विचार करतात की आता आई वडिलांचं कर्ज फेडायचं, बहिणीचं लग्न, जबाबदाऱ्या, घर, हे कमी लोक विचार करतात. आणि तेच वेस्टर्न कंट्रीज मधले जे यूथ आहे त्यांचा सगळ्यात पहिला विचार असतो की मला हे जग फिरायचं, मला वाटेल तसं जगायचं. दुसरा त्यांचा विचार असतो सगळ्यात महत्वाचा, करिअर, बिझनेस करायचा आहे, करिअर करायचा आहे, ग्रोथ करायची, हा त्यांचा दुसरा विषय असतो. सगळ्यात महत्वाचं, मी आनंदी कसा राहू शकतो, हेचा विचार ते सगळ्यात जास्त करतो. ते होतंय काय की जेव्हा भारतामध्ये एखादा युवक कॉलेज संपवून त्याच बाहेर पडतो, तेव्हा त्याला सगळ्यात पहिले टेन्शन असतं जॉब, त्यानंतर घराच्या जबाबदाऱ्या, जसं मी सांगितलं घराच्या जबाबदाऱ्या, आणि समाजाचं आणि घरच्यांचं बर्डन, लग्न कधी करायचंय, लग्न कधी करायचंय, जॉब कधी भेटणार आहे, समाज काय म्हणतो, याच्याकडे त्याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, मोबाईल. त्यानंतर त्याला आपल्या भारतामध्ये महिन्यातून 10 फेस्टिवल असतात. ते 10 फेस्टिवल त्याला सेलिब्रेट करण्यामध्ये त्याचा सगळा वेळ होतात. त्याला स्वतःच्या करिअरचं आणि स्वतःबद्दल विचार करण्यासाठी त्याला काही वेळ नाही, त्याच्यातच अडकून गेलेला असतो. पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं नसतं. वेस्टर्न कंट्रीजमध्ये वीकेंड असतो. इकडेही काही फेस्टिवल असतात, पण आपल्या इकडे जेवढे असतात तेवढे असतात. आपल्याकडे महिन्यात 10 फेस्टिवलच असतात. ठीक आहे, ते पण गरजेचं आहे. पण मला असं म्हणायचंय की त्यांच्याकडं सगळ्यात जास्त महत्व शिक्षणाला दिलं जातं. त्यांच्याकडे वीकेंड असतो, त्या वीकेंडमध्ये ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी वीकेंड घालवतात. तो दिवस त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी करतात, ट्रेकिंग करतात, कॅम्पेनिंग करतात, बुक्स वाचतात, नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करतात, काहीतरी नवीन शिकण्यासाठी, नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी ते वेळ घालवतात. आता हे सगळं असं का, हे जाणून घेण्यासाठी आपण 20 वर्ष मागे जाऊ.
भारतामध्ये एका मुलाला लहानपणीपासून काय शिकवलं जातं? आपण ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ तर ते महत्वाचं. नंबर 1, मोठे बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. नंबर 2, अभ्यास कर, ते महत्वाचं आहे. नंबर 2, लोक नावं ठेवतील असं वागायचं नाही. नंबर 3, तू अजून एवढा मोठा झालेला नाहीयेस, तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आपल्याकडे लहान मुलांना खूप जपलं जातं, म्हणजे ते 15-20 वर्षापर्यंत त्यांना असं घरामध्ये बांधून ठेवलं जातं. हे करू नकोस असं होईल, ते करू नकोस तसं होईल, बाहेर जाऊ नको, ह्याच्याशी बोलू नको, त्याला भेटू नको, स्वतः निर्णय घेऊ नको, बांधून ठेवलं जातं त्याला पूर्णपणे. आणि त्याच्या डोक्यामध्ये जरी काही करायचा विचार आला किंवा ते त्याचं काहीतरी त्याच्या डोक्यात कल्पना आली तर त्याच्या कल्पनेला इम्पॉर्टन्स दिले जात नाही, त्याच्या मताला इम्पॉर्टन्स दिली जात नाही भारतामध्ये. तू लहान आहेस अजून, तुला समजत नाही असं त्याला सांगण्यात येतं, ऐकवण्यात येतं. तेच जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीज मध्ये पाहिलं तर तिथं लहान मुले, म्हणजे खूप लहान मुले 6, 7, 8 वर्षापासूनच त्यांना हातामध्ये काहीतरी करायला दिलं जातं. म्हणजे तुम्ही बघता चायनामध्ये जर गेला तुम्ही, एवढे लहान लहान मुलं, 5-6 वर्षाची मुलं घड्याळ बनवत असतात, हेडफोन्स बनवत असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवत असतात. काहीही त्यांना, म्हणजे त्यांना जन्मल्याच्या नंतर त्यांना 5 ते 6 वर्षामध्ये थोडेसे कळते झाले की त्यांना काही ना काहीतरी उद्योगधंदा शिकवला जातो. आपल्या भारतामध्ये लहान मुलांना काहीच करू दिलं जात नाही. तू लहान आहेस, तुझं अजून तेवढं वय नाही आहे, तू त्याच्यात लक्ष घालू नको, तू अजून लहान आहेस, हे त्यांना सारखं सारखं सांगितलं जातं. यामुळं त्यांची निर्णय क्षमता कमी होते. त्यांची त्या उलट अमेरिकेमध्ये त्यांना त्यांचं मत विचारलं जातं, त्यांना त्यांच्या हॉबीज विचारल्या जातात, त्यांना त्यांचे इंटरेस्ट विचारले जातात आणि त्यांना त्या गोष्टी करायला लावल्या जातात आणि त्यांना त्याच्यासाठी सपोर्ट केला जातो. आणि इथेच सुरू होते हेरिटरी सायकॉलॉजी. इथे तुम्हाला मुलांना नाही समजून घ्यायचं, तुम्हाला समजून घ्यायचे त्यांच्या आई वडिलांना. शास्त्रज्ञ अल्बर्ट बुंडुरा यांनी एक महत्वाचा सिद्धांत दिलेला आहे, तो म्हणजे सोशल लर्निंग थेअरी. यांच्यामध्ये मुलं उपदेश ऐकून कमी आणि मोठे कसं वागतात आणि काय वागतात हे पाहून जास्त शिकतात. जर मुलांनी लहानपणीपासून हे पाहिलंय की घरातला निर्णय जो आहे ते फक्त वडीलच घेतात किंवा आजोबाच घेतात, हे जर ते लहानपणी पाहिले नसेल त्यांनी, तर त्यांच्या डोक्यात लहानपणीपासून हेच रुजलं जातं. कारण तुम्ही पहा आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम असा आहे की जे ते लहानपणीपासून पाहत आले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं पाहिलंय, त्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचं पाहिलंय की फक्त निर्णय घरातले मोठेच लोक घेणार. याच्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की ते जे माइंडसेट त्यांच्या आजोबांचं होतं किंवा त्यांच्या आजोबांचं होतं त्याच माइंडसेट घेऊन वडील आणि मुलं जगतायत. म्हणजे ते एका ट्रॅप मध्ये आहेत, एका लूप मध्ये आहेत, त्याच्यातून ते बाहेरच पडत नाहीये. त्यामुळे ते अपडेट होत नाहीये, त्यांची जी ग्रोथ आहे ना ती होत नाही. ते त्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत की मोठ्यांनी निर्णय घ्यायचा, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. त्यामुळे त्यांचं डोकं चालणं बंद झालंय. मोठे जे निर्णय थोपतील तोच निर्णय घ्यायचा, बस. ते अपडेट होत नाहीये, ग्रोथ बंद झाली इथंच. मी असं म्हणत नाहीये की त्यांचे आई वडील चुकीचा निर्णय घेतात किंवा ते चुकीचे आहेत. मला इथं तुम्हाला हे सांगायचं सायकॉलॉजिकली की ज्या वेळेस आई वडील किंवा त्यांचे आई वडील हे ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये भारतामध्ये त्यावेळेस नोकऱ्या नव्हत्या आणि आर्थिक सुरक्षितता ही त्यावेळेस महत्वाची होती. आणि आर्थिक सुरक्षितता महत्वाची असल्यामुळं नोकरी किंवा जे मोठे सांगतील तसंच केलं पाहिजे हे त्या काळात ओके होतं, ठीक होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे, आता टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. पण आताही जर तुम्ही तेच घेऊन बसला तर तुमच्या मुलांची ग्रोथ होणार नाही. आज तुम्ही पहा मुलांना लहान जन्मलेल्या 5-6 महिन्याच्या किंवा सॉरी 5-6 महिन्याच्या नाही पण 1 वर्षाच्या मुलाला मोबाईल चालवता येतो. पण आज आपल्या घरामध्ये जर कोणी वयस्कर माणूस असेल तर त्यांना अँड्रॉइड मोबाईल नाही वापरता येत. तर ह्याच्यात तुम्ही डिफरन्स बघा. जर तुम्ही त्यांच्या डोक्यानं जर आता चाललात तर तुमची ग्रोथ कुठे असेल. मुलं आता अपडेट होणं खूप गरजेचं आहे. त्यांना अजून मोबाईल चालवता येत नाही म्हणून तुम्हालाही मोबाईल चालवता आला नाही पाहिजे
असं जर तुमच्या घरात वातावरण तयार होत असेल आणि त्याचं कारण त्यांचे निर्णय असतील, तर इथे आपण चुकत आहोत. कारण वेस्टर्न कल्चरमध्ये बऱ्याच देशांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतर बरेचसे कुटुंब म्हणजे नोकरीसाठी, जॉबसाठी घर सोडून दुसरीकडे राहणार, जॉबच्या ठिकाणी राहतात. तर त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यता निर्माण झाली. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती जशी आपल्या भारतामध्ये आहे, तशी त्यांच्याकडे विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. त्यामुळे त्यांचे निर्णय ते स्वतःचे स्वतः घेऊ लागले आणि ते एका दृष्टीने चांगले आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक चिमणी असते. चिमणी आपल्या मुलाला जन्म देते, पिलांना. जेव्हा ती पिलांना जन्म देते, पिलं जोपर्यंत उडायचं शिकत नाही, तोपर्यंत ती चिमणी त्यांना रोज आणून त्यांच्या तोचेमध्ये दाणा घालत असते. ते चिमणा चिमणी दोघं. जेव्हा त्या चिमणीला असं कळतं की आता आपलं पिल्लू जे आहे ते आता पंख फडफड करायला लागले आणि आता ते उडण्याच्या तयारीत आहे, तेव्हा ते दोघं मिळून त्याला उडायचं शिकवतात. ज्या दिवशी पिल्लू उडायचं शिकतं त्या दिवशीपासून ते वेगळे होतात. पिल्लू त्याचं उडून जातं आणि चिमणा चिमणी वेगळे राहतात. तर याचा अर्थ काय की जेव्हा आपण आई वडील होतो तेव्हा आपल्या मुलांना आपण एका सीमेपर्यंत आपल्यासोबत बांधून ठेवलं पाहिजे. नंतर त्याला त्याचं आयुष्य जगण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे आणि ही गोष्ट त्याला जास्त स्ट्रॉंगर, इंडिपेंडेंट आणि त्याची निर्णय क्षमता वाढवू शकते. मला कमेंटमध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही तुमच्या पिढीला काय शिकवणार. हा विचार तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की एक सकारात्मक विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. हो, नाही तर काय. नमस्कार, मी दुर्गा. न्यू लाईफ बिगिन्स विथ दुर्गा या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. नेहमीप्रमाणे तुमचा मिळालेला भरघोस प्रतिसाद मला नवीन विषयावर चर्चा करण्यास प्रोत्साहन देतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा.